नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती प्रसंगी प्रभावी आणि सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर एक कार्यक्रमाची सुरुवात. सह्याद्रीच्या कड्यावरती ज्यांची गाजते अजूनही डरकाळी, असा तो शूर शिवछावा ज्याने दिल्ली ही थरथरली, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शौर्याची प्रज्वलित ज्योत. उपस्थित सर्व शिवप्रेमी शंभू भक्तांना माझा सस्नेह नमस्कार. मी निवेदक विठ्ठल पवार. आज आपण इथं स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो. शंभूराजे म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक धगधगता ज्वालामुखी होता. छत्रपती शिवरायांच्या मुशीत घडलेलं, माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारात वाढलेलं आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे ते अद्वितीय राजे होते. कवी भूषण यांनी त्यांच्या साहित्यातून शंभू राजांच्या शौर्याचं वर्णन करताना म्हटलं आहे की जसा जंगलात सिंहाचा दरारा असतो, तसाच दरारा शंभू राजांचा मुघलांवरती होता. आज या पावन मंगल प्रसंगी आपण त्यांच्या अद्वितीय कार्याचं स्मरण करणार आहोत. 2 अध्यक्ष निवड. ज्यांच्या शब्दाला आहे इथं मान आणि ज्यांच्यामुळे वाढते या कार्यक्रमाची शान, त्यांनी स्वीकारावे आजचे अध्यक्षस्थान. हीच आमची नम्र विनंती आणि हाच आमचा सन्मान. कोणताही सोहळा मंडळी यशस्वी करण्यासाठी एका योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता असते. आजच्या या मंगल प्रसंगी अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी मी एका मान्यवरांचं नाव सुचवतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय मान्यवरांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. तसेच दुसरं नाव की यांनी या नावाला अनुमोदन द्यावं अशी मी विनंती करतो. 3 दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन. ज्योतीतून ज्योत उजळू दे, ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरू दे, शंभू राजांच्या विचारांची मशाल प्रत्येक हृदयात अशीच धगधगती राहू दे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे ज्ञानाचा मार्ग आणि याच मार्गाने जात शंभू राजांनी अनेक शास्त्र, अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ रचणारा हा प्रज्ञावंत राजा होता. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं आहे की जिथं कीर्तन आणि ज्ञान असते तिथं ईश्वराचा वास असतो, आणि तसेच ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम शंभू राजांच्या ठायी होता. आज त्यांच्याच प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आणि या कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यासाठी मी विचारपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि पुष्पहार अर्पण करावा. 4 स्वागत आणि सत्कार. अतिथी देवो भव ही आपली महान संस्कृती. तुमच्या आगमनानं दुणावला आमचा मान, शब्दांच्या सुमनांनी गुंफून ही माळ करतो आम्ही तुमचे स्वागत आजच्या या मंगलदिनी. छत्रपती संभाजी महाराजांचा दरबार हा कायम शूर आणि ज्ञानी माणसांचा आदर करणारा होता. कवी कलश यांच्यासारख्या विद्वान मित्राला त्यांनी कायम सन्मान दिला. स्वराज्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक माणसाचा तिथं यथोचित आदर होत असे आणि त्याच परंपरेचं पालन करत आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व अतिथी मान्यवर यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो की स्वागत करणाऱ्याचं नाव यांनी आजच्या या प्रमुख पाहुण्यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करावं. 5 प्रास्ताविक. या प्रसंगी असं निवेदन करा. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अखंड भारताचं मानबिंदू आणि ज्यांच्या शौर्याचा नसे कोणताही अंत किंवा कोणताही नसे लवलेश, त्यांच्याच चरित्राचा आज घेणार आहोत आपण वेध. जाणून घेऊया शंभू राजांचे विचार आणि त्यांचे कार्यशैली. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अत्यंत महत्वाचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन म्हणजे एका संघर्षमय वादळाची कथा आहे. जन्मल्यापासून ते मृत्यूला कवटाळेपर्यंत त्यांनी फक्त संघर्ष पाहिला. राजकारण, समाजकारण, युद्धनीती आणि साहित्य अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतःचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या या अफाट पराक्रमावर प्रकाश टाकण्यासाठी मी प्रास्ताविक करणाऱ्याचं नाव घेऊन यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाची भूमिका थोडक्यात मांडावी. 6 विद्यार्थी भाषण.
लहान थोरांच्या मुखी आज शंभूराजांचे गोडवे, त्यांच्या शौर्याचे धडे आजचे विद्यार्थी गिरवे. उद्याचे भविष्य हेच तर आहेत खरे, ऐकूया त्यांच्याच मुखातून शंभूराजांचे विचार साजरे. संभाजी महाराजांचं बालपण हे अत्यंत खडतर होतं. आई सईबाईंचं निधन झाल्यानंतर मासाहेब जिजाऊंनी त्यांना स्वतःच्या संस्कारांच्या सावलीत वाढवलं. लहान वयातच त्यांनी अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवलं होतं. संस्कृत, फारशी अशा अनेक भाषा त्या अस्खलित बोलत असत. आणि याच तेजस्वी राजाचे विचार आजची तरुण पिढी कशी पाहते हे ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आणि रंजक ठरणार आहे. मी आपल्या शाळेतील काही निवडक विद्यार्थ्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी मंचावर आमंत्रित करत आहे. प्रथम आमंत्रित करत आहे विद्यार्थ्याचं नाव. 7 मान्यवरांची भाषणं. अनुभवाच्या खाणीतून निघतील ज्ञानाचे मोती, शंभूराजांच्या आठवणीने उजळतील आज या ज्योती. मान्यवरांचे शब्द म्हणजे विचारांचे अमूल्य ठेव आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने मिळेल आपल्याला नवी झेप. विद्यार्थ्यांच्या या अद्भुत सादरीकरणानंतर आता वेळ आली आहे ती या क्षेत्रातील दिग्गज आणि अनुभवी मान्यवरांचे विचार ऐकण्याची. औरंगजेबासारख्या क्रूर बादशाला त्यांनी सलग 9 वर्ष एकाच जागी खिळवून ठेवलं होतं आणि त्यांच्याच या रणधुमाळीची आणि राजकारणाची सखोल माहिती देण्यासाठी मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपले अनमोल विचार आमच्या समोर मांडावे. 8 अध्यक्षीय भाषण. सभेचं नेतृत्व ज्यांच्या हाती, त्यांच्या शब्दातून मिळते नवी स्फूर्ती. शंभूरायांच्या विचारांचा देऊनी नवा वसा, अध्यक्षांनी सांगावा जीवनाचा खरा ठसा. प्रमुख पाहुण्यांच्या ओघवत्या भाषणानंतर आपण या सोहळ्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे अध्यक्षीय मनोगत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूला ज्या धैर्याने सामोरे गेले ते पाहून तत्कालीन इतिहासकार खाफी खान यांनीही त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं होतं. मृत्यूसमोर उभा असतानाही स्वराज्याशी गद्दारी न करणारा हा राजा खऱ्या अर्थानं मृत्युंजय ठरला. आणि याच ज्वलंत इतिहासावर अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. 9 आभार प्रदर्शन. शब्दांनी मानतो आभार, हृदयात ठेवतो कृतज्ञता, तुमच्या सहभागानेच आली या सभेला भव्यता. शंभूराजांच्या नावानं एकत्र आलो आपण सारे, शेवटच्या टप्प्यावर आता आभार मानून निरोप घेऊया सगळे. कोणत्याही चांगल्या कार्याची सांगता ही कृतज्ञता व्यक्त करूनच होते आणि आज आपण सर्वजण छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्र आलो. शंभूराजांचा इतिहास हा फक्त वाचून विसरण्याचा नाही, तर तो आचरणात आणण्याचा आहे. आजच्या या मंगल प्रसंगी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, मार्गदर्शक, विद्यार्थी आणि सर्व शिवप्रेमी, शंभू भक्त, रसिक श्रोत्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. अध्यक्षांच्या परवानगीनंच हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. मित्रांनो, शंभूराजांचा इतिहास असाच मनामनात जागूया. स्वराज्याचा या धगधगत्या ज्वलांना पुन्हा एकदा चेतूया. रसिक प्रेक्षकांनो आणि माझ्या शिवप्रेमी बांधवांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तयार केलेली ही विशेष सूत्रसंचालन संहिता तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला 100% खात्री आहे. शंभूराजांचा हा प्रेरणादायी इतिहास आणि त्यांचे अमूल्य विचार प्रत्येक शिवप्रेमीपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत इतर सर्व तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. शंभूराजांबद्दलच्या तुमच्या भावना आणि तुम्हाला आमचे सादरीकरण कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की लिहून आम्हाला कळवा. आणि असेच नवनवीन प्रभावी आणि माहितीपूर्ण विषय पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे सदस्य व्हा. आणि शेजारील घंटीचे बटन दाबायला विसरू नका बरं का, जेणेकरून नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि दमदार विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे.